नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मंत्री निलेश थोरात आपण सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, गहू लागवड केली, गहू पेरणी केली, पण आपलं खत व्यवस्थापन देणं गरजेचं आहे, कारण उत्पादन वाढलं पाहिजे। आपण वाणाच्या संदर्भातला जो व्हिडिओ अगोदरचा तो तुम्ही बघितला असाल, पण या ठिकाणी खत मात्रा कोणकोणती देणं गरजेचं आहे की जेणेकरून उत्पादन वाढेल, खाण्यासाठी चांगलं राहील, निश्चितच आपली चपाती किंवा पोळी ही चांगल्या पद्धतीमध्ये निघेल। तर निश्चितच हा व्हिडिओ छोट्याशा वेळापुरता मर्यादित आहे, चांगल्या पद्धतीमध्ये पहा, समजून घ्या। जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। त्याचबरोबर काही सांगायचे किंवा काही सुचवायचे तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। मित्रांनो, उत्पादन तर वाढलंच पाहिजे आणि विशेष म्हणजे खाण्यासाठी सुद्धा चांगला लागला पाहिजे। तर ह्या गोष्टी करत असताना, उत्पादन वाढवताना खत मात्रा किंवा फवारणीचं शेड्यूल देणं खूप गरजेचं आहे। फवारणीचं शेड्यूल आपण दिलेलंच आहे, व खत मात्रा व्यवस्थापन करत असताना या ठिकाणी पोटॅश जाणं खूप गरजेचं आहे। आता काही सुरुवातीला लोक वापरतात, नुसतं युरिया टाकून देतात किंवा सिंगल सुपर फॉस्फेट टाकून देतात। पण मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा युरिया टाकून तेवढ्या पुरतं मर्यादित होईल, पण पिकांची साईज, पिकाला होण्यासाठी पोटॅश हा खूप गरजेचा आहे। तर या ठिकाणी शक्यतो 15-15-15 असेल किंवा 14-15-16, 14-15-14 असेल किंवा या ठिकाणी 10-26 आहे। या तिन्ही ग्रेडपैकी आपल्याला NPK म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश, पोटॅश सुद्धा मिळाला पाहिजे। तर या ठिकाणी शक्यतो बजेटनुसार चला। तर या ठिकाणी 14-14 असेल किंवा 15-15 आहे किंवा 10-26 आहे, जवळजवळ सगळे 1500 रुपये रेटच्या आसपास आहे। साधारणपणे एकरी 2 बॅगा या ठिकाणी हाताने टाकणं खूप गरजेचं आहे। मशीनच्या साहाय्याने पेरणीसाठी गेलं तर एकच बॅग पडेल, पण एका बॅगामध्ये पूर्ण तेवढंसं उत्पादन निघणार नाही, त्यामुळे एकरी 2 बॅगा या ठिकाणी टाकणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये टाकत असताना या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला टाकायचं आहे एकरी 25 किलो आणि विशेष म्हणजे झिंक 10 किलो। एवढंच या ठिकाणी आपल्या न्यूट्रिशन मध्ये टाकून घ्यायचे, मॅग्नेशियम 25 किलो, झिंक 10 किलो आणि NPK ज्या ग्रेड टाकणार असेल ते या 2 बॅगा या ठिकाणी आपल्याला टाकायचे, मिक्सिंग करून घ्यायचे आणि टाकून द्यायचे। टाकून झाले एक तर तुम्ही लागवड करून घ्या, त्याच्यानंतर खत टाकू शकता किंवा पेरणीच्या साहाय्याने पण टाकू शकता, पण पेरणीमध्ये तुमचं खत हे कमी जाणार आहे, त्यामुळे हाताने टाकून घ्या आणि नंतर आपल्या ठिकाणी सगळं नियोजन करून घ्यायचे। शक्यतो सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचे। नंतर साधारणपणे आंबवणी किंवा चिंबवणीच्या अवस्थेमध्ये युरियाच्या 2 बॅगा प्रति एकर याप्रमाणे आपल्याला टाकून द्या, कारण निघणारे फुटवे असेल, काळोखी आहे, चांगल्या पद्धतीने निघणार आहे। ते चांगलं निघाल्यानंतर तणनाशकाचा स्प्रे करून घ्या। नंतर पहिल्या अवस्था जी पहिली फवारणी असणार आहे, अर्थात या ठिकाणी काळा मावा असेल तर त्याच्या रोगारचा स्प्रे काढून घ्या, रोगावर M45 आणि चिलेटेड युक्त मायक्रोटन, त्याचबरोबर पिस्टा हा जर या ठिकाणी फवारणी केली तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये बागेत दिसले, आपल्याला फुटवा निघेल, त्याचबरोबर काळोखी येईल आणि विशेष म्हणजे तांबेरा येणार नाही, कारण आपण या ठिकाणी M45चा फवारा करतोय आणि विशेष म्हणजे रोगार असल्यामुळे या ठिकाणी काळा मावा येणार नाही। नंतर डायरेक्ट फुलोरा अवस्थेमध्ये या ठिकाणी 13-0-45 अर्थात पोटॅशची गरज लागणार आहे, तर पोटॅश द्या आणि एखादं परत पुन्हा एकदा कीटकनाशक आता रोगाचा सुद्धा स्प्रे करू शकता। म्हणजे हे 2 महत्वाचे स्प्रे आणि खत व्यवस्थापन आपण जर चांगल्या पद्धतीमध्ये केलं, निश्चितच दाण्याच्या अवस्थेमध्ये जर तो स्प्रे जर झाला 13-0-45चा, खूप सुंदर चांगल्या दाणे फुगतील, वजन वाढेल आणि उत्पादन सुद्धा निश्चित पद्धतीने वाढणार आहे आणि दिलेलं खत मात्र आहे ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने अपटेक होणार आहे। तर हे आपल्याला जे खत नियोजन आहे हे स्टेप बाय स्टेप करायचे। सुरुवातीला पेरणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जी लागणारी खतं ही आपल्याला खतं पहिल्या स्वरूपात देऊन घ्यायचे। त्याच्यानंतर आंबवणी चिंबवणीला परत एकदा 2 युरियाच्या गोणी प्रति एकर याप्रमाणे आपल्याला टाकून द्यायचे। नंतर जे आपण महत्वाचे जे तणनाशकाचा स्प्रे आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कीटकनाशकाचे जे महत्वाचे स्प्रे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचे। तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक छोट्याशा वेळामध्ये गहू जे आपल्याला खत व्यवस्थापन आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच तो तुम्हाला आवडेल अशा अपेक्षा आहे। अजूनपर्यंत जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा। काही सांगायचे किंवा काही सुचवायचे तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।